चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या ठिकाणी मराठी पाडा ठिकाण पोस्ट दुगाळ तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र भव्य अशा प्रकारचं श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये मार्च 2025 रोजी 14, 15, 16, 17 असा भव्य लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे। तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याकारणाने या स्थळाला भेट देण्याचा योग आला। भव्य अशा प्रकारचा हा एक किल्लाच या ठिकाणी निर्माण केलेला आहे। खरं म्हणजे या छोट्याशा गावामध्ये असणाऱ्या सर्व शिवभक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे। कारण अशा प्रकारचा सोहळा किंवा अशा प्रकारचं मंदिर होणं ही एका छोट्याशा गावामधल्या शिवभक्तांची एक फार मोठी प्रेरणा खूपच सुंदर अशा प्रकारचा आहे। अजून लोकार्पण सोहळ्याला टाईम आहे, परंतु आज खरोखर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अवतरलेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही। या ठिकाणी या मंदिराची जी वास्तू आहे, भव्य अशा प्रकारचं हे मंदिर बघण्याचा हा योग आलेला आहे। वास्तविकता अजून प्राणप्रतिष्ठा व्हायची आहे, परंतु सर्व शिवभक्तांना या ठिकाणी येण्याकरता प्रेरित करणारं असं या भिवंडी तालुक्यातील मराठीपाडा या छोट्याशा गावामधलं आता प्रत्यक्ष या मंदिरामध्ये प्रवेश करतोय। थोडक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। मंदिरामध्ये अगोदर जाऊया। सभोवती कोटाला संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा भाग सांगितलेला आहे। बघा, हे मंदिर सर्वांना आपल्याला आकर्षित करते। भव्य मंदिरामध्ये जाऊन खरं एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव, माझ्या राजाचं नाव, तो गड किल्ल्याच्या दगडावर असं असणारं छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्याला या ठिकाणी स्थानापन्न होणार आहे। चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या ठिकाणी मराठी पाडा ठिकाण पोस्ट दुगाळ तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र भव्य अशा प्रकारचं श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये मार्च 2025 रोजी 14, 15, 16, 17 असा भव्य लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे। तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याकारणाने या स्थळाला भेट देण्याचा योग आला। भव्य अशा प्रकारचा हा एक किल्लाच या ठिकाणी निर्माण केलेला आहे। खरं म्हणजे या छोट्याशा गावामध्ये असणाऱ्या सर्व शिवभक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे। कारण अशा प्रकारचा सोहळा किंवा अशा प्रकारचं मंदिर होणं ही एका छोट्याशा गावामधल्या शिवभक्तांची एक फार मोठी प्रेरणा खूपच सुंदर अशा प्रकारचा आहे। अजून लोकार्पण सोहळ्याला टाईम आहे, परंतु आज खरोखर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अवतरलेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही। या ठिकाणी या मंदिराची जी वास्तू आहे,
भव्य अशा प्रकारचं हे मंदिर बघण्याचा हा योग आलेला आहे. वास्तविकता अजून प्राणप्रतिष्ठा व्हायची आहे, परंतु सर्व शिवभक्तांना या ठिकाणी येण्याकरता प्रेरित करणारं असं या भिवंडी तालुक्यातील मराठीपाडा या छोट्याशा गावामधलं आता प्रत्यक्ष या मंदिरामध्ये प्रवेश करतोय. थोडक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. मंदिरामध्ये अगोदर जाऊया. सभोवती कोटाला संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा भाग सांगितलेला आहे. बघा, हे मंदिर सर्वांना आपल्याला आकर्षित करते. भव्य मंदिरामध्ये जाऊन खरं एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव, माझ्या राजाचं नाव, तो गड किल्ल्याच्या दगडावर असं असणारं छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्याला या ठिकाणी स्थानापन्न होणार आहे. करत असताना या कोटाला भव्य अशा प्रकारचं पांडुरंग आणि संत मांदियाळी, माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, संत नामदेव, सावतामाळी, जनाबाई आदी संतांचं या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं एक आपण नयनरम्य अशा प्रकारचं एक दृश्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज, जे रयतेचा जाणता राजा असं आपण ज्यांना संबोधतो, त्यांचं सुंदर अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी साकारलेलं आहे. पुढे ज्यांनी जिजामातेला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवल्याच्या जिजामाता यांचं सुंदर देखणं अशा प्रकारचं चित्र साकारलेलं आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर जन्मल्यानंतरचा हा एक पाळण्यात घातलेला प्रसंग या ठिकाणी दाखवलेला आहे. बाल शिवाजींना काही संस्कार देण्याचं जे कार्य केलेलं आहे ते जिजामातेंनी, आणि तो एक क्षण या ठिकाणी टिकलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जी स्वराज्याचं तोरण बांधण्याची शपथ घेतली, त्याचं एक दृश्य आपल्याला बघायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली असा एक इतिहासामध्ये दाखला आहे. त्याप्रमाणे इथे एक चित्र दिसतं. छत्रपती शिवाजी महाराज हे कीर्तनामध्ये यायचे. आपल्याला माहिती आहे की जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे येत होते, आणि त्याचा एक आपल्याला पुरावा आपल्याला या ठिकाणी दिसतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला होता. त्यावेळेस त्यांनी म्हटलं, तुमचे एरवित धन ते माझं मृत्तिके समान, असं त्यांनी म्हटलं होतं. साहेब हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना बोट दाखवून दाखवत आहेत की हे आपल्याला काय मिळवायचं आहे, काय करायचं आहे, कुठलं तोरण बांधायचं आहे, आणि एक प्रकारचा बालमनावर स्वराज्याचं तोरण बांधण्याचा संदेश कोरत असताना एक क्षणचित्र. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत
आपण म्हणतो गप्पा गोष्टी करत असताना, परंतु स्वराज्याची धुरा सांभाळण्याकरता जे बालमन तयार करण्याकरता, मावळे तयार करण्याचं एक प्रकारची एक त्यांची शाळाच भरलेली आहे असं समजायला काय हरकत नाही. आणि याचं अर्थातच नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज करताना दिसत आहेत. आपण म्हणतो नांगरधारी शेतकरी, तर छत्रपती शिवाजी महाराज हे नांगर हकलताना आपल्याला दिसतात. काय बघ ना, फोन कर ना आम्ही.